देशातल्या 7व्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलेलं आहे। या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 89 जागांचा समावेश आहे। अर्थातच आज 89 जागांसाठी मतदान झालं। गेल्या 6 टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिलाय। 3 वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। पश्चिम बंगालमधलं मतदान हे 64% होतं। हे 3 वाजेपर्यंतचा आकडा आहे। मतदान शेवटचं जे मतदान झालंय त्याची आकडेवारी आपल्याला कदाचित थोड्या वेळात मिळू शकेल। तर गुजरातमध्ये 3 वाजेपर्यंत 48% मतदान झालं होतं। पंजाबमध्ये तब्बल 54% मतदान झालंय। तर या दोनही राज्यांमध्ये सर्व जागांसाठी मतदान पार पडलं। दुपारी 3 वाजेपर्यंतचं हे मतदान आहे। आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। बिहारमध्ये 7 जागांसाठी होत असलेल्या मतदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला। बिहारमध्येही 3 वाजेपर्यंत 48% मतदान झालं। बडोद्यातून भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तर गांधीनगरमधनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मतदान केलं। लखनौमधून राजनाथ सिंग यांनी तर अमृतसरमधून अरुण जेटली आणि कानपूरमधनं मुरली मनोहर जोशी यांची प्रतिष्ठाही आज पणाला लागली आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे रायबरेली मतदारसंघातनं भवितव्य ठरणार आहे। जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव हे बिहारच्या माधेपुरा मतदारसंघातनं मैदानात आहेत। नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला श्रीनगरमधनं निवडणूक लढवत आहेत। या सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या टप्प्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। देशभरात विविध राज्यात जे मतदान झालंय ते आपण पाहतोय। 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात आज मतदान झालं। 89 जागांसाठी मतदान झालंय। मतदानाची टक्केवारी यावेळी वाढलेली पाहायला मिळू शकते। कोणी कोणी महत्त्वाचे नेते या निवडणुकीत होते, आजच्या बिग फाईट्स कोणकोणत्या होत्या त्या आपण स्क्रीनवर पाहतोय। लक्षवेधी लढती कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहूयात। आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय या सर्व दिग्गजांचं भवितव्य आज पणाला लागलेलं आहे। सोनिया गांधी असतील, त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील, या सगळ्यांच्या मतदारसंघातल्या लढती हा अत्यंत चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। त्यामुळे 7व्या टप्प्यातलं मतदान हे एक आज दिवसभरातली मोठी राजकीय घडामोड आहे। मतदानाची टक्केवारी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते। शेवटचं मतदान हे नेमकं किती झालं, त्याची टक्केवारी काय होती हे थोड्या वेळात आपल्याला कळू शकेल। पण या सर्व आजच्या मतदानाचा नेमका काय ट्रेंड होता याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत भाजपच्या वतीनं आपल्या स्टुडिओमध्ये केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत। ते भाजपची बाजू मांडून धरणार आहेत, मोदींची बाजू मांडण्यासाठी ते आलेले आहेत। त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अरविंद गोखले पुण्याच्या स्टुडिओतनं आपल्या सोबत आहेत। तर काँग्रेसच्या वतीनं उपेंद्र दोशी आपल्या सोबत असणार आहेत, थोड्याच वेळात ते आपल्या सोबत असतील। पंजाबमधली परिस्थिती सांगण्यासाठी लुधियानाहून रमेश हांडा हे आपल्या सोबत आहेत। तर ठाण्याच्या स्टुडिओतनं राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। या सगळ्यांबरोबर आपल्याला चर्चा करायची आहे। त्याचबरोबर गुजरातमधनं उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहे। सुरुवात अर्थातच आपण केशव उपाध्याय यांच्यापासून करूयात, कारण गुजरातमध्ये 26 जागांसाठी मतदान होत आहे आणि एकूणच मोदींची हवा दिसते एका देशामध्ये। नेमकं वातावरण काय आहे या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। केशवजी, काय सांगाल, मोदी फॅक्टर खूप चाललाय की फक्त मीडियात हवाय, जे उमा भारती सकाळी म्हणाल्या? नाही, असं आहे की हा आता इलेक्शनचा शेवट, म्हणजे तशा अर्थाने उत्तरार्धाकडे चाललेलो आहोत। आज 7वा टप्पा झाला, आता 2 टप्पे अजून शिल्लक आहेत। बरोबर, पण जे पहिल्या टप्प्यापासून किंबहुना गेले 6 महिने चित्र दिसतंय आणि आज सुद्धा इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसतंय। आजचा जो इलेक्शनात ज्या ठिकाणी वोटिंग झालं ते सगळं लक्षात घेतलं तर मोदीची हवा ही खरोखर सगळीकडे दिसतीये। मोदीची लाट ही संपूर्ण, म्हणजे ते अगदी बंगालपासून असो किंवा अगदी उत्तर प्रदेशात असो, पंजाब असो, इकडे गुजरातमध्ये असणारच, ते शंकाच असण्याचं कारण नाही काही। पण एकूण ज्या ज्या ठिकाणी तशा अर्थाने भाजपा कमजोर होतं अशा ठिकाणी सुद्धा यावेळी मोदीची लाट प्रचंड दिसतीये। जे आमच्या आकडे येत आहेत, जे आम्हाला फीडबॅक येतोय तो अतिशय सुखकारक आहे की खूप चांगला फीडबॅक आम्हाला येतोय। खूप देशामध्ये सर्वत्रच मोदीची लाट ही सातत्याने आम्हाला दिसतीये। कदाचित तुम्ही आता प्रतिनिधीशी बोलाल त्यावेळी ते लक्षात सुद्धा येतं। देशात मोदींची लाट दिसते असं तुम्ही म्हणताय। आम्ही येऊ तुमच्याकडे पुन्हा याचं विश्लेषण करण्यासाठी, पण आपण पुण्याच्या स्टुडिओत जाऊयात। अरविंद गोखले आहेत आपल्या सोबत। सर, आपण पाहतोय सगळीकडे मोदींची लाट आहे असं म्हटलं जात आहे, पण सकाळी आपण जे पाहिलं की मायावती यांनी जे वक्तव्य केलं होतं की मोदींची लाट ही मीडियामध्ये आहे, ही काही प्रत्यक्ष नाही आहे। तुम्ही स्वतः
काय या सगळ्याचं विश्लेषण कराल? आज दिवसभरात मोदींनी हातात जे कमळ घेतलं मतदान करून आल्यानंतर, तो सुद्धा चर्चेचा विषय झाला होता. काय तुम्ही दिवसभरातल्या मतदानाकडे पाहून सांगाल? आता उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि पंजाब या 4 राज्यांमधल्या जर निवडणुकीचा जो काय आहे माहोल तो लक्षात घेतला तर मतदान भरपूर झालेलं आहे. भरपूर म्हणजे आता 6 वाजेपर्यंतचे जे आकडे आहेत ते साधारणपणे 60 ते 70च्या घरामध्ये निश्चितपणानं असतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. आता प्रश्न असा आहे की भाजपला या 89 जागांपैकी किती जागा नेमक्या मिळू शकतात. उत्तर प्रदेशामधल्या ज्या काही 14 जागा आज लढल्या गेल्या किंवा गुजरातमधल्या 26, कदाचित असं चित्र दिसेल की गुजरातमधल्या 26च्या 26 सुद्धा त्या मिळू शकतील, भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील. कारण मोदींची जी हवा आहे असं म्हटलं जातं, त्याला गुजरात प्रतिसाद कसा देतो याच्याकडे देशाचं निश्चितपणानं लक्ष आहे. त्यामुळे तिथल्या 1-2 जागा सुद्धा त्यांना गमावून चालणार नाही. खरी लढत आहे ती उत्तर प्रदेशात आहे, बिहारमध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये काही सांगता येत नाही. पण पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या साह्यानं जे काही त्यांना जागा मिळू शकतील त्या तेवढ्या आहेत. आता प्रश्न असा आहे की ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केलात की हातामध्ये कमळ घेऊन त्यांनी ते दाखवलं, त्याच्याबद्दल फार आक्षेप घेण्यासारखं काही आहे का असं मला विचारलं तर मी म्हणेन नाही. कारण पत्रकार परिषदेमध्ये पाठीमागच्या बाजूला तुमचं पक्षाचं चिन्ह असतं, परंतु असं जरी असलं तरी सुद्धा बोटामध्ये कमळ अडकून दाखवायचं हे थोडंसं बालिशपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि प्रियांका गांधींनी परवा नेमकी हीच टीका केली की अशा पद्धतीनं मोदी स्वतःकडे कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतात आणि तो बालिशपणा करतात असा त्यांचा आक्षेप आहे आणि तो काही प्रमाणात खरा आहे असं मग वाटायला लागतं. बरोबर आहे. मला स्वतःला असं वाटतं की मोदींनी आता कॅमेरा बरोबर आहे नाही, राजकीय प्रगल्भता कमी पडली असं तुम्ही कॅमेरा म्हणताय. तुमच्यावरती रोखलेलाच आहे. नाही, बरोबर आहे, राजकीय प्रगल्भता मोदींची कुठेतरी कमी पडली असं तुम्ही म्हणताय. पण एकूण गुजरातमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसतीये. याचं विश्लेषण नेमकं कसं कराल? कारण आतापर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली तर ती अँटी इन्कम्बन्सी किंवा सत्ताधाऱ्यांच्या किंवा सरकारच्या विरोधातलं मतदान, पण गुजरातमध्ये मात्र यांचं सरकार होतं. पण मग हे केंद्रातल्या सरकारच्या विरोधातलं आहे का, किंवा त्या वाढलेल्या टक्केवारीचा आपण नेमका अर्थ कसा लावायचा? मग हा मोदींच्या बाजूनं झालेलं मतदान किंवा मोदींच्या बाजूनं झालेलं मतदान असू शकतं असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. हे अँटी इन्कम्बन्सी वगैरे गुजरातमध्ये चालणारं कारण आहे असं मला वाटत नाही. आजचं जे मतदान आहे ते जर 60% आसपास असेल तर मग फार काही हवा झाली आहे असं म्हणता येणार नाही. पण ते 70% घरात गेलं तर मात्र निश्चितपणानं त्या हवेचा परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. याचा दुसरा एक, मगाशी प्रगल्भतेसंबंधी चर्चा झाली आपली, पण याच वेळेला आडवाणींनी गांधीनगरमध्ये बाहेर आल्यानंतर जी चर्चा केली म्हणजे दोघांमध्ये फरक कसा आहे तो दाखवून देतो. की आडवाणी बोलताना असं म्हणाले, त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव सुद्धा घेतलं नाही. कशा पद्धतीनं मतदान झालं पाहिजे, किती लोकांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे, जास्तीत जास्त मतदानात भाग कसा घेतला गेला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि नेमकं या उलट मोदींचं वर्तन जे होतं ते नेमकं या उलट होतं. तेव्हा मला स्वतःला तो प्रगल्भतेचा भाग निश्चितपणानं दाखवून द्यायचा आहे. नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की अडवाणींचं आणि मोदींचं जे वर्तन आहे यातला फरक स्पष्ट झालाय, पण केशवजींना काही हे पटलेलं दिसत नाहीये. नाही, शेवटी गोखले साहेबांचा बोला गोखले साहेबांचा मी आदर करतो, त्यांच्या मताचा मी आदर करतो. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 2 व्यक्तीमध्ये कुठल्याही 2 व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये फरक असतो. प्रत्येकाचं एक्सप्रेस करण्याची, व्यक्त करण्याची पद्धत ही वेगळी असते. आज आपण इलेक्शन लढवत नाही, त्यामुळे जे जे नवे नवे प्रयोग असतात, नवे नवे साधनं येत असतात, ती प्रत्येक साधनं आपण ती वापरण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला. आणि आजचा तर काही म्हणजे त्यांनी इतके दिवस ते त्यांचा होतच कमळ त्यांचं जॅकेट लावलेलं होतं इतके दिवस, आज ते हातात आहे. नाही, आणि आजच्या पूर्ण भाषणात सुद्धा त्यांनी भाजपला मतदान करा असं कुठेही म्हटलं नाहीये. मोदींचं भाषण तुम्ही ऐका, त्यांनी मला मतदान करा असंही म्हटलेलं नाहीये. शेवटी एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असते आणि ती प्रत्येकाला कदाचित गोखले साहेबांना आडवाणींचं आवडू शकतं, अजून कुणाला मोदींचं आवडू शकतं. ह्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये असा लगेच मतभेद करण्याचा आणि त्यातून प्रगल्भतेचा अर्थ काढण्याचा मला वाटतं ठीक योग्य आहे, एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण निवडणूक आयोगानं मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आणि FIR दाखल करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत. याचा तपशील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला आपण पंजाबमध्ये जाऊयात. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी रमेश हांडा आहेत, कारण त्यांना इतरही कव्हरेजसाठी जायचं आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला त्यांच्याकडनं जाऊयात आणि पंजाबात नेमकं 13 जागांसाठी आज मतदान झालंय. सर्वच्या सर्व जागांसाठी हे मतदान झालंय. रमेश जी, क्या बताएंगे, क्या ट्रेंड रहा है आज के पूरे वोटिंग का, क्या माहौल आपने पूरे दिन में महसूस किया? जी देखिए, एक तो सबसे बड़ी बात ये थी कि यहाँ पर जो टेम्परेचर था, जो गर्मी थी वो बहुत ज्यादा थी। 40 के ऊपर टेम्परेचर आज पंजाब के अधिकांश इलाकों में था और 7 बजे यहाँ सुबह वोटिंग शुरू हो गई थी। और बहुत अचंभे वाली बात है कि 12-1 बजे तक ही 50% मतदान हो चुका था और शाम को 1 बजे से लेकर 5 बजे के बीच सिर्फ 10 से 12% मतदान हुआ। कुल मिलाकर 64% 5 बजे तक रिपोर्ट थी कि पंजाब में मतदान हुआ है, जो कि सुबह जब एक तेज रफ्तार से मतदान शुरू हुआ था तब ये कहा जा रहा है कि पिछले सारे रिकॉर्ड टूट जाएंगे। लेकिन अब ये लग रहा है कि पिछली दफा 2009 में जो 70% मतदान हुआ था वहां तक भी अगर ये मतदान पहुंच जाए तो काफी गनीमत रहेगी, क्योंकि 5 बजे के बाद भी जब सूरज छिपा उसके बाद भी लोग घरों से बाहर नहीं निकले, मतदान केंद्र तो नहीं पहुंचे। सुबह ही 12 बजे से पहले लोगों ने जो मतदान किया वही एक तेजी यहाँ देखने को मिली है। और कुल मिलाकर इस दफा ये बता दें कि पंजाब में तिकोना मुकाबला हर जगह देखने को मिलता है। आम आदमी पार्टी जो है एक चुनावी समीकरण बिगाड़ने की भूमिका निभा रही है। हालांकि उनकी सीटें आने की उम्मीद बहुत कम है, लेकिन जो नतीजे हैं उन पर बहुत बड़ा असर पड़ेगा। अगर वो 10 से 12% मतदान में लोगों के वोट ले जाती है तो ये दो बड़े दल हैं जैसे कांग्रेस है और अकाली भाजपा गठबंधन है, उनकी जीत हार का जो समीकरण है वो जरूर बिगाड़ सकती है। जी श्रुति जी, आपने ये गठबंधन के बारे में हमें बताया, ये गठबंधन की वजह से क्या उनकी पावर बढ़ गई है और इसीलिए कांग्रेस के लिए एक सरदर्द वाली बात हो गई है, या आप फैक्टर उनके लिए ज्यादा महत्वपूर्ण हो गया है, वो डैमेज कर रहा है? जी देखिए, गठबंधन जो है काफी पुराना है भाजपा और अकाली दल का, शुरू से ही इकट्ठे इलेक्शन लड़ते हैं। लेकिन इस दफा जो पीपी कांग्रेस के साथ मिली है, पीपल्स पार्टी ऑफ पंजाब, जो कि मनप्रीत बादल की पार्टी थी, जो कि अकाली दल से निकलकर वित्त मंत्री थे पंजाब के, निकलकर उन्होंने पिछले विधानसभा चुनाव पीपीपी के बैनर तले लड़े थे, वो अब कांग्रेस के साथ मिल गए। और सीपीआई का जो कम्युनिस्ट पार्टी है मार्क्सवादी, उनका भी सहयोग जो है वो मनप्रीत बादल को मिल रहा है और सीधे तौर पर कांग्रेस को मिल रहा है। इस वजह से कांग्रेस भी इस काफी मजबूती के साथ मुकाबले में है और मोदी फैक्टर के आगे कांग्रेस को जो है कड़ी मेहनत जरूर करनी पड़ी है। लेकिन जो नतीजे हैं वो ये लग रहा है कि कुछ गड़बड़ा जाएंगे, खिचड़ी से पक जाएगी। किसी भी दल को जो है पूर्ण रूप से अभी ये नहीं कहा जा सकता कि कौन सा दल लीड कर रहा है। कुल मिलाकर एक जो साइलेंट वोटर की स्थिति यहाँ पंजाब में बनी हुई है। जी, साइलेंट वोटर्स जो है वो किस तरह से काम करते हैं ये देखना होगा। आपने जिस तरह से बताया, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मनसेची स्थिती गेल्या वेळी होती त्याप्रमाणे पंजाबात आपची परिस्थिती असल्याचं आपले प्रतिनिधी रमेश हांडा आपल्याला सांगतायत। पश्चिम बंगालहून अयान घोषाल सुद्धा आपल्या सोबत असणार आहे। अशीच विविध राज्यातली परिस्थिती आपण समजून घेणार आहोत, तिथली राजकीय समीकरणं आपण समजून घेणार आहोत, राजकीय विश्लेषकांची मतं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण आता आपण पाहताय निवडणुकीचा रणसंग्राम। आज मतदान जे आहे ते पश्चिम बंगाल आणि गुजरात या ठिकाणी वाढलेलं दिसतंय। 5 वाजेपर्यंत आज संपूर्ण ज्या ठिकाणी ज्या 7 राज्यांमध्ये मतदान झालंय त्याची टक्केवारी आपल्या हातात आली आहे। किती टक्के सरासरी मतदान झालंय यावर आपण एक नजर टाकूयात। गुजरातमध्ये 56%, पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झालेलं आहे, 79.60% मतदान झालेलं आहे। पंजाबमध्ये 64%, उत्तर प्रदेशात 54%, बिहारमध्येही 54% मतदान झालेलं आहे। गुजरातमध्ये जितकी मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित होतं तितकी वाढलेली नसली तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र विक्रमी मतदान झालेलं आपण पाहतोय। आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालहून आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अयान घोषाल आहेत। आपण थेट अयान घोषाल यांच्याकडे जाऊयात। अयान जी, क्या बताएंगे, क्या माहौल रहा आज दिन भर, किस तरह से चुनाव का ट्रेंड आपको दिख रहा है?
जी सुवर्णा, एक तरफ सूरज की गर्मी, दूसरी तरफ राजनीति की गर्मी, फिर भी 80% वोट गिरी है पश्चिम बंगाल की 7 जो लोकसभा में आज चुनाव हुई है। खास करके मतदाताओं ने भारी गर्मी, तपती हुई धूप को मद्देनजर रखते हुए सुबह सुबह वोट डाले और भारी कागार पे वोट डाले। मेरे साथ है कुछ वोटर्स जो श्रीरामपुर के वोटर्स हैं। पहले हम आपसे पूछना चाहेंगे कि इतनी धूप, इतनी गर्मी, फिर भी इतनी परसेंटेज वोट, क्या राज है? ये राज है कि अभी हमारे जो बंगाल में जो शांति है, इसको देखते हुए हम लोग और चाहते हैं कि शांति को बढ़े, इसलिए हम भारी मात्रा में आकर वोट दे रहे हैं और सबको ये बता रहे हैं कि आप भी इस वोट को दें कि जाकि पूरे इलाका में, पूरे समाज में वो शांति बनी रहे। शांति का माहौल था, छिटपुट हिंसक घटनाएं घटी थी सुवर्णा, लेकिन फिर भी कुल मिला के माहौल शांति का था, इसलिए भारी कागार पे मतदाता अपनी मतदान कर दिए हैं। यहाँ पे अब देखना है कि 16 तारीख को जब डब्बा खुलती है तो किसके भाग में कितनी वोट आती है। फिलहाल पश्चिम बंगाल में आज की जो तीसरी चरण की जो मतदान है वो लगभग शांतिपूर्वक रहा, कोई काफी ज्यादा बड़ी घटनाएं सामने नहीं आई। सुवर्णा, ये हम जो देख रहे हैं करीब करीब 80% मतदान जो है वो हुआ है, वोटिंग हुआ है, लेकिन 42 में से 9 जगह पर आज पश्चिम बंगाल में चुनाव हुआ है। अगर हम पिछली बार का जायजा लेते हैं तो एआईटीसी यानी ममता जी जो है उनके पास 5 जगह थी और सीपीएम के पास 4। ये आज जिन जगह पर चुनाव हुआ है उसकी फिगर हम बता रहे हैं। इस 9 जो सीट्स है इसका आप जायजा किस तरह से लेंगे? ये जो परसेंटेज बढ़ा है ये किसकी तरफ झुका होगा ऐसे आपको लगता है? जी, ये कहना बहुत ही मुश्किल होगा क्योंकि इस बार चुनाव में बीजेपी एक बड़ा मुद्दा है। मोदी वेव चल रहा है देश भर, ऐसा बीजेपी का मानना है। कांग्रेस पिछले चुनाव में तृणमूल के साथ गठजोड़ में था, अब कांग्रेस अकेले लड़ रहे हैं तो ये अलग सा मुद्दा है। और खास करके सीपीआईएम खोने वाले कुछ तो है नहीं उसके पास, अगर जो भी होगा तो गेन ही होगा उसके लिए, क्योंकि अगर आप पिछली लोकसभा के आंकड़े को छोड़कर पिछली विधानसभा के आंकड़े को देखेंगे तो जहाँ पे हम अभी खड़े हैं हुगली जिला में जितनी सारी विधानसभाएं सीट है ज़्यादातर तृणमूल कांग्रेस वहाँ पे जीती है। और इस हिसाब को मद्देनजर रखते हुए तृणमूल का ऐसा मानना है कि जो 3 लोकसभा ये हुगली जिला में है, पहली आरामबाग, दूसरी हुगली और तीसरी जहां पे हम अभी खड़े हैं श्रीरामपुर, वो तीनों तृणमूल कांग्रेस जीतेंगे। लेकिन साथ ही साथ ये भी मद्देनजर रखते हुए तृणमूल कांग्रेस के ही काफ़ी संख्यक नेता ये बता रही है कि भाजपा यहाँ पे अब एक बड़ा मुद्दा बन चुका है। भाजपा अपनी कैंडिडेट किया है बाप्पी लाहिड़ी को, अपनी कैंडिडेट किया है चंदन मित्रों को, जो कि भारी हेवीवेट कैंडिडेट माना जाता है। तो अगर भाजपा कुछ वोट काट दिए हैं, अगर क्रॉस वोटिंग हो गई है तो वोट ज़्यादातर तृणमूल कांग्रेस की झोली में से ही जाएगी, ऐसा माना जा रहा है। और अगर तृणमूल कांग्रेस की झोली में से वोट निकल गई तो किसके बलबूते पर, किसके डब्बे पर वोट गिरेगी ये कहना काफी मुश्किल है। ये कहना मुश्किल होगा, लेकिन सबसे अहम बात यह है जो कम्युनिस्ट का या लेफ्टिस्ट का गढ़ माना जाता था वहां पर आज मोदी की वेव चल रही है, ये आप बता रहे हैं। लेकिन पश्चिम बंगाल में पूरे एक सेंटर ऑफ अट्रैक्शन रहा है, वो है बप्पी लहरी जी। उनके सीट को लेकर क्या आपका अंदाज है, लोगों में क्या डिस्कशन हो रहा है? अभी हम जहाँ पे खड़े हैं श्रीरामपुर, वहीं के ही उम्मीदवार है बाप्पी लाहिड़ी भाजपा के। बाप्पी लाहिड़ी जहाँ पे भी गए भारी कागार पर इन आदमी उसको देखने के लिए भीड़ इकट्ठा किए, लेकिन जो भीड़ इकट्ठा हुआ इसका कोई मतलब ये नहीं बनता कि वही भीड़ बाप्पी लाहिड़ी को ही वोट देंगे। तो मतदाता भारी चुपचाप अपना मत आज डाल दिए है। काफी हिंसक घटना, छुटमुट 2-4 घटना में बहुत मुश्किल है। बिल्कुल चुपचाप वोट डालकर लोग चले गए हैं, अब क्या होगा देखना। बहुत ही इंटरेस्टिंग बात होगी। बहुत बहुत शुक्रिया आपका अयानजी। आपण पंजाबला जाऊयात, आपल्या बरोबर रमेश हांडा सुद्धा आहेत। रमेश जी, अब अमृतसर में क्या होगा, अरुण जेटली की कॉन्स्टिट्यूएंसी में क्या होगा, भटिंडा में क्या होगा, ये जानना लोगों के लिए बहुत इंटरेस्ट की बात हो गई है। क्या महसूस कर रहे हो आप? जी देखिए, बठिंडा में एक ही परिवार के 2 सदस्य चुनाव मैदान में हैं। भाभी और देवर के बीच में मुकाबला है। सगे भाभी देवर हैं, मनप्रीत बादल और सिमरनजीत कौर बादल जो हैं, दोनों भाभी और देवर हैं। एक पारिवारिक लड़ाई वहां पर बन गई है, एक बड़ा मुद्दा बन गया है, एक परिवार की साख का जो है वो मसला बन गया है। और दोनों ही पार्टियों ने वहां पूरी तरह से जोर लगाया, चाहे सोनिया गांधी हो चाहे राहुल गांधी हो। स्पेशली बठिंडा में गए हैं बार बार रैली करने के लिए, वहीं मोदी भी बठिंडा में गए हैं। बड़े बड़े भाजपा लीडर और अकाली नेता भी बठिंडा में ही डेरा जमाए हुए हैं, क्योंकि ये एक प्रतिष्ठा की सीट बन गई है बठिंडा, क्योंकि ये बठिंडा जो है बादल परिवार का एक
एक गढ़ है। यहाँ से बादल परिवार ही अधिकांश विधानसभा सीटों में भी जीतता है। लेकिन अगर पिछले लोकसभा चुनावों के हम आंकड़े देखें 2009 के, तो अगर हम पीपीपी जो कि मनप्रीत बादल की पार्टी थी, पीपल्स पार्टी ऑफ पंजाब, और कांग्रेस की जो वोटें हैं वो दोनों मिला दें तो वो जो वोटें हैं वो अकाली भाजपा गठबंधन से काफी ज्यादा थी। और इस दफा दोनों ही पार्टियां एक होकर के चुनाव लड़ रही हैं। यही कहना है कि लोगों का कि इस बार जो चुनावी जो एक जंग है वो बठिंडा की काफी कठिन हो गई है। रही बात अमृतसर की, तो वहां स्टार जो भाजपा के हैं अरुण जेटली, उनको उतारा गया, लेकिन बाहरी कैंडिडेट का ठप्पा उन पर लगा। दूसरी ओर एक हैवीवेट कैंडिडेट जो माने जाते हैं, पूर्व मुख्यमंत्री पंजाब के रहे अमरिंदर सिंह, उनके मुकाबले में अमरिंदर सिंह ने एक खास ये किया कि जब वो अमृतसर से उनको टिकट मिला, उसके बाद उन्होंने जो बिखरी हुई कांग्रेस थी उसको एक मंच में ला दिया है और सभी कांग्रेसी जो हैं वो एकजुट होकर अमृतसर सीट को जो है निकालने की कोशिश कर रहे हैं, ताकि अरुण जेटली जो एक हैवीवेट कैंडिडेट हैं उनको हराकर कांग्रेस अपनी स्थिति जो पंजाब में है वो सुधार सके। बिल्कुल बिल्कुल रमेश हांडाजी, बहुत बहुत शुक्रिया आपका। एकूणच आपण पाहिलं पंजाब मधली भटिंडाची काय परिस्थिती आहे, अमृतसरमध्ये कशा प्रकारची जंग एक प्रकारे लढली जाते, वातावरण काय आहे हे आपल्याला पाहायला मिळालं। तर भटिंड्यामध्ये राहुल गांधी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे सुद्धा, कारण एकाच कुटुंबातली लढाई असली तरी दोन दिग्गज सुद्धा या लढाईमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। गेल्या वेळेचं चित्र आपण जर पाहिलं तर काँग्रेसला 8, भाजपला 1 आणि शिरोमणी अकाली दलाला 4 जागा मिळाल्या आहेत। पण आता मात्र भाजप आणि शिरोमणी अकाली दल एकत्र आले आहेत, त्यामुळे इथल्या 13 जागांसाठी झालेलं मतदान हे चुरशीचं झालंय। काय निकाल लागतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे। पंजाबची परिस्थिती आपण पाहिली, पश्चिम बंगालची पाहिली, गुजरातवरची चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत। वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळे प्रतिनिधी, आपले राजकीय विश्लेषक आणि स्टुडिओतले पाहुणे हे सर्व या चर्चेत आपण पाहताय निवडणुकीचा रणसंग्राम। आज 7व्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान झालेलं आहे आणि गुजरातमध्ये संपूर्ण राज्यभरातल्या म्हणजे 26च्या 26 जागांवर मतदान झालंय। नेमकी गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आहेत। आपण थेट राकेशकडे जाऊयात। राकेशजी, काय सांगाल, एक प्रकारे मोदी मेनिया आपल्याला पाहायला मिळाला का? मोदींची लाट होती का? काय अनुभव आहे? जी नक्कीच गुजरातमध्ये मोदी मेनिया आपल्याला दिसायला भेटत आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचं आणि गुजरातच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे। आमच्याकडे जी आता सध्यापर्यंत आकडेवारी आहे ती दुपारच्या 3 वाजेपर्यंतची आहे आणि या आकडेवारीनुसार गांधीनगर मतदान क्षेत्र जिथून लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते लढत आहेत निवडणूक, त्या क्षेत्रात आतापर्यंत 46% जे आहे वोटर्स टर्नआउट झालेलं आहे। त्या व्यतिरिक्त परेश रावलची जिथून आपली निवडणूक लढत आहेत अहमदाबाद ईस्ट, त्या मतदान क्षेत्रात आतापर्यंत 48% जे मतदान झालेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त वडोदरा जिथून नरेंद्र मोदी आपली जे भवितव्य आहे ते त्यांचं आज लॉक होत आहे ईव्हीएम मशीनमध्ये। तर वडोदरा सीटवर आतापर्यंत जे आहे 3 वाजेपर्यंत एकूण 57.2% जे मतदान झालं आहे आणि ही बंपर वोटिंग इथे चालू होती। आज सकाळपासून लोक घरातून बाहेर पडलेली आणि भरपूर उन्हाळा आणि गरमी असून देखील लोक घरातून बाहेर पडली आहे। आणि ही जी आकडेवारी आहे ती मी एकदा परत सांगतो की दुपारच्या 3 वाजेपर्यंतची आहे आणि नक्कीच आता जी ताजे जे आकडे येणार, आमच्याकडे नवीन आकडे येणार ती 6 वाजेपर्यंतची असेल आणि त्यात निश्चितपणे हा जो आकडा आहे तो अजून पुढे जाईल। बरोबर आहे, हा आकडा वाढलेला दिसेल। बडोद्यामध्ये 3 वाजेपर्यंत 57.2% मतदान झालं असं राकेश आपल्याला सांगतो। राकेश, तू असाच थांब, आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आणि विविध ठिकाणून मान्यवर आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। आपण प्रकाशराज जोशी यांच्याकडे जाऊयात। आपल्या कार्यक्रमात ते सुरुवातीपासून सहभागी झालेले आहेत। सर, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय, एकूण देशातला काय माहोल आहे विविध राज्यांमधला तो सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। खरंच मोदींची लाट दिसतेय का? आणि या 89 जागांसाठी आज जे मतदान झालंय हे सरकार स्थापनेच्या दृष्टीनं डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहेत का? मोदींचा जो प्रचार पूर्ण देशात सुरू आहे तर त्यांची जी रणनीती आहे त्याच्यामध्ये आजचा जो 7वा टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। कारण त्यामध्ये गुजरात आहे, पंजाब आहे, उत्तर प्रदेश, बिहार आहे आणि पश्चिम बंगाल आहे। तर याच्यामध्ये असं आहे की त्यांना 272 हा आकडा गाठण्यासाठी जी काही धावपळ आणि धडपड करावी लागणार आहे त्यामध्ये आजचा जो ज्या लोकांनी आज मतं दिलेली आहेत, ज्या जागा आज मतदानात आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतील। आणि आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये तर मोदी असणारच हा निश्चितच आहे, परंतु गेल्या 2 आठवड्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधलं
राजकीय वातावरण तापलं सुद्धा आणि थोडंसं बदल झालेलं आहे असं दिसतं आहे. कारण आपण बघितलं तर भाजपने रॉबर्ट वड्रा यांच्यावर टीका केली आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांची बाजू मांडण्यासाठी प्रियंका गांधी या ज्या फक्त 2च मतदारसंघ अमेठी आणि रायबरेलीत प्रचार करतायत, तर त्यांनी उत्तर देताना केवळ रॉबर्ट वड्रा यांचाच फक्त त्यांच्याविषयीच फक्त न बोलता पूर्ण राजकीय वातावरण आणि त्यांनी थेट मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर त्यामुळे आजचं जे मतदान झालं त्या मतदानामध्ये हा फॅक्टर किती महत्त्वाचा ठरला हेही बघण्यासारखं आपल्याला निश्चित आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये जर बघितलं तर मोदी आणि ममता यांच्यामध्ये जे वाघयुद्ध झालं, याच्यामध्ये शब्दाची फैर झडली आणि ममतांनी अतिशय प्रखर जहाल अशी टीका मोदींनी यांच्यावर केली. या सर्वाचा परिणाम आजचा जो मतदान झालं त्याच्यावर कुठं झाला आहे का हे सुद्धा आपल्याला ज्यावेळेस निकाल लागतील तेव्हा बघता येईल. आणि एक आहे की सुरुवातीचं जो वातावरण होतं ते वातावरण आता कुठंतरी थोडंसं बदललं आहे असं आपल्याला निश्चितपणे दिसतंय. वातावरण बदललंय असं तुम्ही म्हणताय. उपेंद्र दोशी सुद्धा आहेत आपल्याबरोबर, काँग्रेसचे नेते आहेत ते. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. उपेंद्रजी, आपण पाहतोय कुठेतरी रोख बदलताना दिसतोय. मोदींची जी हवा होती त्याला कुठेतरी प्रियंका गांधींनी छेद देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही काय सांगाल एकूण या सगळ्या राज्यात झालेलं मतदान पाहता? 7 राज्यांमध्ये 89 जागांसाठी मतदान झालंय. मोदींची लाट प्रभावित झालीय की ती वाढतीये दिवसेंदिवस? उपेंद्र दोशींचा काही तांत्रिक कारणामुळे संपर्क होऊ शकत नाहीये, पण आपण पुन्हा एकदा गुजरातमध्ये जाऊयात. राकेश त्रिवेदी आहेत आपल्यासोबत. राकेश, काय सांगशील? एकूण मोदींची लाट याची सगळीकडे चर्चा आहे आणि प्रियंका गांधींच्या वक्तव्यामुळे या लाटेला कुठेतरी खीळ बसतोय की काय अशी सुद्धा चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. दोनही चर्चा एकाच ठिकाणी होत आहेत, पण गुजरात मधला माहोल नेमका काय सांगतोय? साल 2009 मध्ये गुजरातचं जो ॲव्हरेज मतदान होतं ते 49% होतं आणि सध्यापर्यंत जे गुजरातचं 3 वाजेपर्यंत जो टर्नआउट आहे तोच 47% आहे. म्हणजे जे शेवटचे 3 तास आहेत त्याची जी आकडेवारी आहे ती आता येणार आहे आणि त्यानंतर असं जर का असं घडलं तर हे मागच्या 3 टर्माचं जे रेकॉर्ड तोडणार आहे. आणि अशामुळे हे सांगणं गरजेचं आहे की पूर्ण रेकॉर्ड तोड इथे वोटिंग आज चालू होती. बंपर वोटिंग इथे झाली आहे आणि जसं की एक्सपर्ट्स म्हणतात की जास्त मतदान म्हणजे चेंज इन पॉवर, तर तसंच इथे बघायला भेटू शकतं. कारण की लोकांनी जे केंद्राचे जे मुद्दे आहेत त्यावर आज वोटिंग टाकली आहे. आम्ही भरपूर लोकांशी बोललो आणि त्यांचं असं म्हणणं होतं की केंद्रात त्यांना एक सशक्त नेता हवा आहे आणि त्यांना एक चांगली सरकार त्यांना पाहिजे. गुजरातच्या सरकारपेक्षा ते खूपच सॅटिस्फाईड दिसत होते, पण केंद्रात त्यांना आता एक चांगली जागा पाहिजे, चांगली एक सरकार पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं असं देखील म्हणणं होतं की गुजरातचा जसा विकास झाला आहे तसाच विकास त्यांना देशाचा बघायचा आहे. हो, बघूयात आता गुजरातचा विकास हा तसा देशाचा होतो का. धन्यवाद राकेश त्रिवेदी, आपल्याला गुजरातहून नेमकी माहिती देत होते. बडोद्यामधली परिस्थिती, वडोदरामधली परिस्थिती, संपूर्ण गुजरातमधली परिस्थिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे. मतदानाची टक्केवारी, बंपर मतदान झालंय असं राकेश त्रिवेदीने शब्द वापरला होता. किती टक्के मतदान वाढतं गुजरातमधलं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. काँग्रेसच्या वतीनं उपेंद्र दोशी सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत. ब्रेक नंतर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्याचबरोबर अरविंद गोखले, प्रकाश जोशी आणि केशव उपाध्ये हे 4ही मान्यवर आपल्यासोबत चर्चेत असेच सहभागी होतील. आपण पाहताय निवडणुकीचा रणसंग्राम. आज 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 89 जागांसाठी मतदान झालेलं आहे. वेगवेगळ्या राज्यातली परिस्थिती आपापल्या प्रतिनिधींनी आपल्याला समजावून सांगितली. आता आपल्या सोबत काँग्रेसच्या वतीनं चर्चा करण्यासाठी उपेंद्र दोशी आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. उपेंद्रजी, आपण पाहिलं इतक्या वेळ संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोदींची लाट आहे, मोदींचा फॅक्टर पाहायला मिळतोय. मतदानाची टक्केवारी सुद्धा काही ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते. खरंच मोदींची लाट आहे का की प्रियंका गांधींनी या लाटेला थोपवण्याचं काम केलंय? तुम्ही काय सांगाल? मेरा मानना ऐसा है कि जो टक्केवारी बढ़ गई है वो उतने वोटर्स बढ़े हैं, मोदी जी की लाट के वजह से नहीं बढ़ा है टक्केवारी. दूसरी मेरी बात यह है कि मोदी की लहर, मोदी की लाट आज की 89 सीट में अगर देखो आप तो कहां पे भी नहीं है. गुजरात में 2 ही पार्टी, एक कांग्रेस पार्टी और एक बीजेपी पार्टी, तीसरी पार्टी नहीं है गुजरात में. और आज जो मतदान हुआ है गुजरात में वो मोदी जी के खिलाफ हुआ है, क्योंकि मोदी जी
गुजरात छोड़ के जाने का सोच रहे हैं। दूसरी बात यह कि मोदी जी आसाराम बापू के चेले हैं। तीसरी बात यह है कि मोदी जी रामदेव जी के चेले हैं। तो अभी मोदी जी को आगे और भी किसका किसका चेला बनना है वो गुजरात की जनता के सामने वो खुला हो चुका है। आज दोपहर को अगर उनकी प्रेस पत्रकार परिषद देखो तो उन्होंने जैसा चाय का कप लेके बेचने जाता है ऐसा उन्होंने कमल का फूल को लेके कमल को बेचने निकला था मोदी जी, ऐसा मुझे दिख रहा था टीवी पे। और चुनाव आयोग के कानून के खिलाफ मोदी जी ने जो आज नाटक किया है, जो जोकरगिरी किया है, मैं मानता हूं कि उसने नाटक और जोकरगिरी नहीं, मोदी जी ने आज सबसे बड़ा चीटिंग उसकी जिंदगी का किया है। और फिर गुजरात के विकास की बात करो तो कांग्रेस के समय से नर्मदा योजना से लेके इंडस्ट्रीज से लेके रास्ते से लेके सभी चीज कांग्रेस सत्ता पे थी तभी भी वो काम हुआ है और ज्यादा काम हुआ है। जब भी जीरो में से सर्जन करना है तभी ज्यादा मेहनत पड़ती है, वो काम कांग्रेस ने करके दिखाया है। और मोदी जी चालू गाड़ी पे बैठ गए और बोलते हैं कि ये गाडी को मैं अभी चला रहा हूँ, तुम्हाला असं वाटतंय मोदींची लाट नाहीये, पण केशवजी तुम्हाला पटतंय का? कारण वाढलेलं मतदान जे आहे, मला पहिली गोष्ट तुम्हाला विनंती करायची आहे, जी 24 तास काही चांगल्या दर्जेदार चर्चा करता असं सगळा इतिहास आहे, बरोबर. वस्तुस्थिती आहे. जर त्या ठिकाणी अशा पद्धतीत जोकर आणि शेवटी राजकीय मतभेद असतील नसतील, हार जीत लोकसभा निवडणुका येतील जातील, पण शेवटी एक व्यक्तीने रिस्पेक्ट देण्याची पद्धत असते. शेवटी राजकीय नेते आहेत, कमल का फूल लेके अशा पद्धतीने भाषा करणं हे शोभत नाही. काँग्रेस ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर इलेक्शन नेते हे आम्ही सातत्याने म्हणतोय, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की किती खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेसचे प्रवक्ते प्रचार करतायत. तिथे 3 वेळा मोदी निवडून आले, काँग्रेसला उखडून टाकलं, तरी सुद्धा तुम्ही अजून दावा करताय काँग्रेसच्या विरोधात. काँग्रेस आणि भाजपमध्ये मतभेद असू शकतील, पण मतदानाची, ठीक आहे केशवजी, मतभेद असू शकतील, पण मतदानाची टक्केवारी वाढणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं आहे. ती कुणाच्या बाजूने वाढली आहे किंवा कुणाच्या विरोधात वाढली आहे याचा निकाल आपल्याला आपण पाहतोय. निवडणुकीचा रणसंग्राम. आज 7 राज्य 2 केंद्रशासित प्रदेशात एकूण 89 जागांसाठी मतदान झालं. पण त्याचबरोबर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तेलंगणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच विधानसभेसाठी मतदान झालंय. आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक अरविंद गोखले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, काय सांगाल, राज्याच्या निर्मितीनंतरची पहिलीच निवडणूक म्हणायची ही? हो, मला स्वतःला असं सांगायचं आहे की लोकसभेच्या या निवडणुकांबरोबर तेलंगणामध्ये 119 जागांसाठी ज्या आज जे मतदान झालं ते लक्षात घेतलं तर ते लक्षवेधक असेल. कारण पहिल्यांदा निर्माण झालेलं राज्य आणि काँग्रेसनं सगळे डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची मदत घेऊन लोकसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तेलंगणा राज्य निर्मितीचा ठराव पास करून घेतला. आणि अशा राज्यामध्ये लोकसभेबरोबरच होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुका आहेत, या सगळ्यात लक्षवेधक ठरतील असं मला वाटतं. आणि तिथं नेमकं काँग्रेसचं काय होणार आहे ती लिटमस टेस्ट आहे असं मी मानतो. बरोबर आहे. काय होणार लोकसभेचं आहेच, लोकसभेचं बरोबर आहे. लोकसभेबरोबर तेलंगणातली झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.